विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे किंवा गरजेचे असे जे काय प्रश्न त्या प्रश्नांकडे जाणार आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न बारकाईने ऐका, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला एक्स्ट्रा जी काय माहिती आहे ती माहिती व्यवस्थित देणार आहे आणि जे आपल्याला परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता असते। आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे विद्यार्थी मित्रांनो आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून दररोज चालू घडामोडीचे हे जे सेशन्स असतात हे सेशन्स होतात आणि त्यासाठी तुम्ही वेळेवर पाहत जा। आता आपण सुरू करूयात। पहिला प्रश्न काय आहे बघा, मेरियम वेबस्टर ही जे आहे या मेरियम वेबस्टरने 2025 साठी वर्षातील सर्वोत्कृष्ट शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केलेला आहे ते सांगायचं आहे। सर्वोत्कृष्ट शब्द म्हटलंय त्यांनी, म्हणून बारकाईने ऐका। तत्पूर्वी एक समजून घ्या तुम्ही, हे जे मेरियम वेबस्टर काय आहे तर ही एक अमेरिकेची काय आहे, एक डिक्शनरी आहे बघा, हे लक्षात राहू द्या। अमेरिकेची डिक्शनरी आहे आणि या डिक्शनरीने एक शब्द घोषित केलेला आहे। त्याचं काय उत्तर आहे तर स्लोप नावाचा शब्द आहे। स्लोप या शब्दाचा अर्थ होतो सांडून इतरत्र पसरणे, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो। आणि असा हा जो शब्द आहे हा शब्द नव्याने येथे आलेला आहे। आता बघा, दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस हा जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि हा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणजे काय तर ग्राहकांना योग्य त्या सुविधा किंवा चांगल्या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात। ग्राहकांची जर फसवणूक होत असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, अशा व्यक्तींवरती कारवाई केली जाते आणि ग्राहक संरक्षण जे काय कायदे आहेत, न्यायालय आहे, ग्राहक न्यायालय, अशा न्यायालयामध्ये प्रामुख्याने कारवाई केली जाते। मित्रांनो लक्षात घ्या, आता इथे काय म्हटलंय तर हा जो दिवस आहे हा 24 डिसेंबर या दिवशी आपण साजरा करतो आणि ग्राहकांच्या हक्कांसाठी विशेषतः या दिवसाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल। एक्सरसाइज एव्ही एलेंद्र 2025 हा जो आता प्रामुख्याने लष्करी सराव आहे, हा लष्करी सराव कुणामध्ये होतो, कोणत्या देशांमध्ये होतो तर भारत आणि जपान या दोन देशांमध्ये होतो, हे देखील लक्षात राहू द्या। आणि पुढचा आपण मुद्दा समजून घेऊ बघा, आफ्टर मी चाऊस ऑस्ट्रोलॉजी इन द मुघल एम्पायर अशा प्रकारचं एक पुस्तक आहे। आणि हे जे पुस्तक आहे हे मार्केटमध्ये नुकतंच आलेलं आहे आणि त्यासाठी या पुस्तकाचे लेखक तुम्हाला विचारले जातील तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर एम जे अकबर असं त्याचं उत्तर आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या मित्रांनो। पुढे जाऊयात आपण। त्यानंतर पुढे बघा, हुरून ग्लोबल 1000 रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात मौल्यवान कंपनी जी आहे ही कोणती कंपनी ठरली ते तुम्हाला सांगायचं आहे। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर एनव्हीडिया नावाची ही एक कंपनी आहे आणि ही कंपनी प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे तिला एक सर्वोच्च जो काय मानांकन आहे या ठिकाणी मिळालेला आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर एक पुढचा प्रश्न आहे बघा, फ्रान्सच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्काराने नुकतंच कुणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे किंवा कुणाचा गौरव करण्यात आलेला आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे रवी डीसी आहे। आणि तुम्हाला असा देखील प्रश्न येईल मित्रांनो, हे जे आहे हे डीसी बुक्स पब्लिकेशनचे कोणत्या तर डीसी बुक्स प्रकाशनाचे व्यवस्थापक आहेत, हे लक्षात राहू द्या। व्यवस्थापक म्हणून काम करतायत। आणि त्यानंतर केरळ साहित्य महोत्सवाचे संस्थापक आहेत। हे दोन्ही प्रश्न लक्षात राहू द्या, तुम्हाला हे विचारलं जाईल। ठीक आहे, क्लिअर? हे दोन्ही प्रश्न चांगले करून ठेवा, ओके। आणि संबंधित वरचा एक प्रश्न। आता आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न काय आहे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला तुम्ही MPSC असं म्हणता, म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असं त्याला म्हणता आणि नुकतंच त्याचं नोटिफिकेशन पण आलेलं आहे मित्रांनो। त्याच्याविषयी आपला एक मोठा जो काय व्हिडिओ आहे तो आपल्या या चॅनलला येणार आहे, त्यासाठी आवर्जून तो बघा जर तयारी करत असाल तर। आता त्यानंतर परत पुढे बघा, तर MPSCच्या सचिवपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर याचं करेक्ट उत्तर काय, महेंद्र हरपाळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि ते ऑलरेडी प्रशासकीय क्षेत्रामध्ये
खूप मोठं नाव आहे मित्रांनो, निश्चित त्यांच्याविषयी वाचलं असेल तर तुम्हाला कळेल. आता त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे यांच्या सचिवपदी नुकतेच नियुक्त झालेले महेंद्र हरपाळकर यांनी कुणाची जागा घेतली, अशा प्रकारचा एक मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारला जातो. एखाद्या पदावरती जर एखादी व्यक्ती नव्याने नियुक्त झालेली असेल आणि त्या व्यक्तीने कुणाची जागा घेतलेली आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपल्याला. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, डॉक्टर सुवर्णा खरात त्या पदावरती या काम करत होत्या, हेही लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा, फीबीजी आणि रामजी अशा प्रकारचं एक विधेयक नुकतंच पारित झालेलं होतं आणि मग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला केव्हा मंजुरी दिली किंवा कधी मंजुरी मिळालेली आहे ते सांगायचं आहे आपल्याला. त्यांनी साईन कधी केलं तर 21 डिसेंबरला केली होती. आणि ही जी मित्रांनो मनरेगा जी योजना आहे, या मनरेगा योजनेचं ते नामकरण करण्यात आलेलं आहे. म्हणून परीक्षेला 100% मनरेगावरती प्रश्न असणार आहे. मग आता त्या योजनेला मनरेगा तुम्ही म्हणू नका, हे पण तेवढंच लक्षात राहू द्या. आता इथे शासनाचा किती चुकीचा मुद्दा आहे ते मी तुम्हाला सांगतो, बारकाईने ऐका. आता लक्ष द्या. आता काय सुरुवातीला काय असायचं जुन्या योजनांमध्ये, तर 90% जे आहे 90% जे मानधन आहे किंवा मग जी काय रक्कम आहे ती केंद्र शासनाच्या माध्यमातून यायची. या योजनेला केंद्र शासनाच्या, इन शॉर्ट मी लिहितो, युनियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून यायची आणि स्टेट लेवलला फक्त 10% खर्च करायचे होते, स्टेट लेवलला, स्टेट गव्हर्नमेंट करून. ओके, परंतु आता हा जो प्रकार आहे हा प्रकार त्यांनी चेंज केला आणि डायरेक्ट आता त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे का, की तुम्ही काय करा, 60% फक्त आम्ही रक्कम देऊयात, युनियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 60% रक्कम मिळेल आणि तुम्हाला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला 40% रक्कम म्हणजे स्वतः इन्व्हेस्ट करायची आहे आणि त्याच्या माध्यमातून काय करायचंय तर लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. लक्षात राहू द्या. आता मला सांगा, तुम्ही एखादा स्टेट जर ऑलरेडी जर म्हणजे कर्ज बाजारामध्ये असेल, युनियन कडून त्यांच्याकडे जर म्हणजे जास्त मदत घेतलेली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना कसा रोजगार द्यायचा, हा एक मोठा प्रश्न आहे. किंवा 60%नी संबंधित राज्याचं भागेल का, याच्यावरती विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. ओके, आता त्यानंतर परत पुढे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे माहिती आहे का, की सुरुवातीला 100 दिवस जे आहेत हे 100 दिवस दिले जायचे कामाचे, एका वर्षातले 100 दिवस असायचे. पण आता नव्याने काय केलं माहिती आहे का, हे दिवस वाढवलेत त्यांनी, 125 दिवस केलेले आहेत. पण जेव्हा गरज किंवा जेव्हा खरंच कामाची गरज असेल किंवा मग मुळात काय म्हटलेलं आहे त्यांनी, की जेव्हा यांच्या माध्यमातून काम देणं शक्य होईल किंवा यांच्याकडे कामाची तशी तरतूद असेल, कामाची तशा प्रकारे काहीतरी योजना असेल, तेव्हा ते काय करतील, संबंधित भागामध्ये कामाचं जे काय आयोजन आहे हे करण्याचा प्रयत्न करतील. परंतु जुन्या काळामध्ये कसं असायचं, जर समजा जुन्या योजनेने एखाद्या कामगारांना खूप गरज असेल कामाची, तर एखाद्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या स्वरूपाचे कामं काढायचे. मग तुम्ही पाईपलाईनचं म्हणा किंवा मग असं खोदकामाच्या संदर्भातले अशा प्रकारचे किंवा शेतीच्या संदर्भातले कामं यांना दिले जायचे. पण असं बळच काम काढलं जाणार नाही आता इथून पुढे. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, आता अलीकडेच चर्चेत असलेले भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेले हे अंजदीप हे जे हे आहे म्हणजे एक इनिशिएटिव्ह आहे, तो नेमकं कशाच्या संदर्भात आहे ते सांगायचं आहे. तर प्रामुख्याने इथे तुम्ही हे विचारात घ्या की पाणबुडी विरुद्ध एक लढाऊ जहाज आहे, ते जहाज, ओके, हे क्लिअर करा. लढाऊ जहाज आहे आणि पाणबुडीच्या विरोधात तो काय करणार आहे, लढा देणार आहे किंवा संरक्षण असणार आहे. अशा प्रकारचा जो काय भाग आहे हा इथे आपल्याला बघायला मिळतोय. आणि हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. इथे आपल्याला थांबावं लागणार आहे आणि यासाठी या लेक्चरमध्ये जे प्रश्न आपण घेतलेले आहेत त्याचा व्यवस्थित सराव करा, ते नोट डाऊन करून घ्या. ओके, धन्यवाद.